अनेक वर्षांपासून बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि मुली यांना मदत करण्यासाठी काम करतो आणि त्यामुळेच जेव्हा काही राजकीय लोक चुकीची विधानं करतात किंवा माझे मित्र प्रवीण तरडे यांनी सुद्धा चुकीचं विधान केलं या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तेव्हा मला वाईट वाटलं, दुःख झालं, व्यथित झालो मी. आणि म्हणून मी फेसबुकवर सुद्धा आणि ट्विटरवर सुद्धा तशा प्रकारचं एक माझं वक्तव्य दिलेलं होतं की कोणी कायदा हातात घेणारं वक्तव्य करू नये, केवळ भावनिक प्रतिसाद देणं थांबवलं पाहिजे आणि आपला अत्यंत समजूतदार कायदेशीर प्रतिसाद अशा घटनांना असला पाहिजे. कारण की आपल्याला बेकायदेशीर विरुद्ध बोलत असताना आपण बेकायदेशीरता एक नवीन निर्माण करण्याचा हक्क नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यावर ज्या प्रतिक्रिया अनेक लोकांच्या आल्या त्यासुद्धा व्यथित करणाऱ्या अशा आहेत की त्यांना बलात्काराशी झगडा करणाऱ्या, बलात्काराशी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचं, मुलींचं आणि त्या कुटुंबांचं दुःखच समजत नाही असं त्यातून दिसते. अनेक लोकांनी अत्यंत उद्धट प्रतिक्रिया दिलेल्या आहे की मग या लोकांचे लाड करायचे का, या लोकांना माफ करायचं का, यांना असं सोडून द्यायचं का, मग तुमच्या घरात या आरोपीला घेऊन या, त्याला 2-3 महिने ठेवा, म्हणजे तिथे सगळे तुम्ही चढवून घ्या, अशा पद्धतीने काही विधानं काही जणांनी केलेली आहेत आणि अनेक जणांनी त्याच्यावर कुत्सित स्वरूपाचे हास्य केलेलं आहे. तर हे चिंताजनक आहे समाजाच्या आरोग्यासाठी. कारण की माझं म्हणणं आहे की आरोपीला, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कायद्यातली कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे, पण कायद्याच्या प्रक्रियेतून ती शिक्षा झाली पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचे हक्क नाही. ते राज ठाकरे असतील, प्रवीण तरडे असतील किंवा सामान्यातल्या सामान्य कोणी माणूस असेल, त्यांनी उलट अशा वेळेस संयमित भूमिका घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजासमोर हे आणलं पाहिजे की सगळ्यांनी धीर ठेवला पाहिजे आणि कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा होईल. आता ही घटना अत्यंत घृणास्पद अशी आहे की एका आरोपींनी 4 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेला आहे. अशा वेळेस आपल्या सगळ्यांचा राग रस्त्यावर दिसला. त्या भावना सगळ्यांच्याच महत्त्वाच्या आहे, परंतु भावनाशीलतेचा प्रवाह ओसरून गेल्यानंतर सुद्धा आपण कायदेशीर वागू शकत नाही, कायदेशीर विचार करू शकत नाही, तर ती आपल्या समाजातली एक मोठी कमतरता म्हणून पुढे येते. मग एवढा राग व्यक्त केला आपण, रस्त्यावर फाशी द्या, रस्त्यावर ठेचून मारा, हालाल करून रस्त्यावर मारा, अशा स्वरूपाचे विधान आपण ऐकले. पण त्याच्यानंतर परत 4 दिवस नाही होत तर आपल्याला आणखी एक माणूस सापडतो पर्वती पायथ्याजवळ पुण्यातल्याच, जो आपल्याच घरातल्या एका मुलीवर अत्याचार, लैंगिक शोषण तिचं करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलेलं वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हेगाराचा केवळ तिरस्कार करून चालणार नाही, गुन्हेगाराचा तिरस्कार न करता आपण गुन्हेगारीचा तिरस्कार केला पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिरस्कार केला पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल, जी प्रवृत्ती पुन्हा 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 वर येते. एका केवळ घटनेच्या आधारे विचार करून, घटनानिहाय केवळ आपला प्रतिसाद देऊन चालणार नाही, तर आपण बलात्काराच्या विषयावर तारतम्य ठेवून कायदेशीरतेने बोललं पाहिजे. हा महाराष्ट्रासमोरचा महत्त्वाचा विषय असला पाहिजे. मग तिकडे मुख्यमंत्रीसुद्धा आपले कायदा शिकलेले आहेत, लॉ झालेलं आहे त्यांचं, तरीसुद्धा सातत्याने ते सुद्धा भावनिक प्रतिसाद देताना आपल्याला दिसतात. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवणार, कडक शिक्षा लवकरात लवकर होणार, आम्ही पुन्हा पॅरोल आणि फर्लोच्या नियमांमध्ये बदल करणार आणि जे लैंगिक अत्याचार केलेले आरोपी आहे त्यांना पॅरोलवर बाहेरच येता येणार नाही असे नियम पुन्हा आम्ही करणार. जे की त्यांनी आधीसुद्धा 2014 ते 16 मध्ये करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयोग फसला. कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारचे ब्लँकेट रूल असलेले, ब्लँकेट बॅन पॅरोलवर असलेले नियम तुम्ही करू शकत नाही. मुद्दा पुन्हा इथे हाच आहे की तुम्ही जर कायदे मंडळात आहात, तुम्ही जर कायदे करण्याची अथॉरिटी तुमच्याकडे ठेवता, तर तुमचं काम आहे की समाजाचं योग्य कायदेविषयक प्रबोधन झालं पाहिजे. आणि जेव्हा अशा घटना घडतात ज्या दुःख माणसामध्ये निर्माण करतात, प्रचंड आपल्याला राग येतो सगळ्यांना समाज म्हणून अशा कृती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, त्यावेळेसुद्धा संयमितपणे खरं वास्तवपूर्ण अशा प्रकारचं विधान राजकीय लोकांनी आणि जे चेहरे ज्यांचे माहिती आहेत, ज्यांच्या चेहऱ्याचा प्रभाव पडतो, त्यांनी केलं पाहिजे. हे होताना दिसत नाही आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना घडत राहतात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या रस्त्यावर, ठेचून मारा रस्त्यावर, असे विधानं जेव्हा केले जातात आणि ते स्वीकारले जातात आणि समाजातले सगळेजण म्हणतात नाही आमच्या मनातलंच ते बोललेले आहे, तेव्हा त्याच्यामधला दोष हा असतो
की एका त्या व्यक्तीने जो त्या मुलीवर बलात्कार केलेला आहे, त्या व्यक्तीने जे अमानुषपणा आणि राक्षसीपणा केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे की अनेकांमध्ये आता त्यांनी राक्षसीपणा हा तयार केलेला आहे. त्याबद्दल आपण आपलं स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे असं मला वाटते. ही नीच मानवी प्रवृत्ती आहे ज्यांनी लहान मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल संयत कायदेशीर भूमिका प्रत्येकाला मांडता आली पाहिजे. हिंसेखोरपणा जे वाढवत असतील त्यांना पोलिसांनी त्वरित समज दिली पाहिजे. प्रत्येक वेळेस काय गुन्हा दाखल करायचा असं नाही, पण याच्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा गुन्हेगारीला प्रोत्साहन देतो, कोणाला तरी मारून टाका म्हणतो, तेव्हा त्याच्यावर जर केस दाखल होत असेल तर मग याबद्दलची निदान चौकशी झाली पाहिजे की जे इतरांना मारून टाका असं म्हणतात. म्हणजे कायदा अस्तित्वात असताना, न्यायालय अस्तित्वात असताना तुम्हीच एक बेकायदेशीर न्यायालय व्हा आणि तुम्हीच रस्त्यावर न्यायनिर्णय करून टाका, अशा स्वरूपाची समांतर लोकशाही, समांतर व्यवस्था निर्माण करणं सुद्धा अस्तित्वात असलेल्या लोकशाहीला आव्हान देणं आहे आणि ते त्यामुळे बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांनी सुद्धा त्यांची कायदेशीर भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रासमोर की असं बोललेलं चालणार आहे का, असं बोलणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय जाहीरपणे समज देता ते आता महाराष्ट्र बघणार आहे. मी काही उदाहरणं आपल्याला देतो की आम्ही सातत्याने या प्रश्नावर काम करतो आहे. कदाचित अनेक पत्रकारांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाचा दर्जा काय आहे महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचा दौरा अनेक वकिलांनी केलेला होता, जो आम्ही आयोजित केला होता. तेव्हा 2005 आणि 2006मध्ये असेल, जे इथे पुण्यामध्ये शिवाजीनगर बसस्टँड आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर तेव्हा बलात्कार झाला होता आणि आम्ही तिथे उभं होतो त्या मुलीला मदत करण्यासाठी. सातत्याने बलात्कारग्रस्त स्त्री आणि मुलगी किंवा तिचे कुटुंब यांना मदत झाली पाहिजे हीच भूमिका माझी आहे. 2013-14मध्ये आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळेससुद्धा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर, म्हणजे तेव्हा इस्लामपूरच म्हणायचे, इस्लामपूरला त्याच्याजवळ असलेल्या तुंग नावाच्या गावाजवळ एका गरीब कुटुंबातल्या लहान मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हा तिच्या घरी आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो. कोणीही पत्रकार आले नाही, कोणी राजकीय नेते तिथे गेले नाही, कारण ती गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि ती खेड्यात राहते. तिच्या घरातल्या लोकांना सुद्धा आम्ही मदत केली. त्यांच्या अंगणामध्ये बसून, त्या घोंगडीवर बसून आम्ही त्यांच्याशी संवाद केलेला आहे. त्याच्याबद्दलचे अनेक फोटोसुद्धा माझ्याकडे आहेत. प्रश्न असा असतो की हे वास्तव म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल किंवा अनेक या क्रिमिनॉलॉजीबद्दलच्या अभ्यास करणाऱ्या संघटना आणि संस्थांनी, लोकांनी अभ्यास केलेले आहेत की बलात्कार जेव्हा मोठ्या शहरामध्ये होतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो. बलात्कार जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर होतो, प्रसिद्ध स्त्रीवर होतो, प्रसिद्ध लोकांशी संबंधित स्त्रीवर होतो, तेव्हा त्याची चर्चा होत असते. गरीब लोकांवर होतात बलात्कार तेव्हा त्याची कोणी चर्चासुद्धा करत नाही, बातम्यासुद्धा देत नाही. तरीसुद्धा आम्ही तिथे पोहोचलेलो आहे, मला आपल्याला सांगायचं आहे. 2015मध्ये लातूरमध्ये, लातूर जवळच्या एका खेड्यामध्ये एका 80 वर्षाच्या बाईवर बलात्कार झाला होता आणि दोघांनी बलात्कार केला होता तिच्यावर जंगलामध्ये नेऊन. तेव्हासुद्धा आम्ही तिथे गेलो होतो, त्या स्त्रीशी बोललो होतो. त्या लोकांना वाटलं की मेली बलात्कारानंतर, पण ती बाई जिवंत होती. ती 2 दिवसांनी गावात परत आली आणि तिच्याबद्दलसुद्धा केस झाली पाहिजे, तिची तक्रार लिहून देण्यामध्ये तिची मदत केली पाहिजे, या भावनेतून आम्ही तेव्हासुद्धा तिथे मदत केली होती. कारण की अनेक वकिलांना अशा व्हिक्टीमला मदत करण्यासाठी तयार केलं पाहिजे, या भावनेतून आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये काम केलेलं आहे. 2016मध्ये अमरावती जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार झाला होता. दर्यापूर गाव होतं, दर्यापूर गावाच्या तिथे, आणि तिथे सुद्धा आम्ही त्या स्त्रीच्या घरी जाऊन तिला मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. 2024मध्ये वाडिया कॉलेजमध्ये एका मुलीवर सातत्याने काही जणांनी बलात्कार केले. ते मुलं काही IAS अधिकाऱ्यांशी संबंधित असलेले, एक जण मुलगा होता, कदाचित प्रशासकीय अधिकारी कोणी असेल, आणि तिथले ट्रस्टी जे आहेत ते काही विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलं. परंतु त्या परिवाराला प्रचंड त्रास झाला. 4-4, 5-5 मुलांनी सातत्याने त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिचं शारीरिक शोषण केलं. ती सुद्धा मुलगी वयाने लहान होती. तिला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेटचं बस स्टँडवर झालेलं बलात्कार प्रकरण माहिती आहे, आम्ही सातत्याने त्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे की व्हिक्टीमला सपोर्ट मिळाला पाहिजे. पण दुर्दैव काय आहे की न्यायालयामध्ये आम्ही बाजू मांडायला जातो, तिथे काहीतरी निर्णय होतात, त्याच्यामध्ये ते लिहितात की आरोपीच्या वकिलांनी हे सांगितलं आणि सरकारी वकिलांनी हे सांगितलं. व्हिक्टीमचे वकील म्हणून आम्ही हजर होतो, त्याच्यात कोणतंही महत्त्व दिलं जात नाही.
पोलीस महत्त्व देत नाही, प्रशासन महत्त्व देत नाही, न्यायालय महत्त्व देत नाही, तरी महत्त्व दिलं जात नसताना सुद्धा आम्ही सातत्याने कोर्टामध्ये जातो. माझ्या सहकारी ॲडव्होकेट श्रिया स्वारगेटच्या प्रकरणामध्ये तिने अनेकदा बाजू मांडलेली आहे. साधा एक उल्लेखसुद्धा केला जात नाही तरीसुद्धा आम्ही जातो, कारण की विक्टीमला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी मदत आपली काही कायदेशीररित्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे एवढा अधिकार तर मला आहे की मी सांगू शकलो पाहिजे इतक्या वर्षानंतर सुद्धा की तुम्ही प्रवृत्ती बदला, बोलण्याची भाषा बदला, बेकायदेशीरता आणणारी वक्तव्य करू नका. एवढं तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. उरणमध्ये बलात्कार आणि खुनाचं एक प्रकरण झालं, त्याला जातीय धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न झाला. अनेक लोक तिथे रांगा लावून भेटायला गेले, राजकीय नेते. त्या सगळ्यांचं जाऊन येणं झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि त्या मुलीच्या परिवारातल्या लोकांना अर्ज लिहून दिले वेगवेगळे, सामाजिक न्याय विभागासाठी, नंतर महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे पाठवण्यासाठी, आणि त्या मुलीला आम्ही आर्थिक मदतसुद्धा मिळवून दिली. खून होता तो फक्त. पण ठीक आहे, म्हणजे माझं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या प्रकरणांमध्ये आम्ही अशी मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच की ज्या पद्धतीने अत्यंत वाईट भाषा वापरली जाते, जणू काही मी त्या आरोपीला सोडून द्या असं म्हणतो आहे. माझं म्हणणंच नाही आरोपीला सोडलं पाहिजे, पण कायद्याच्या प्रक्रियेतून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आता आपण पाहतो की मुख्यमंत्री म्हणतात की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. आतापर्यंत अनेकदा अशा घोषणा झाल्या, त्यांची घोषणा ठरलेली असते फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार. आता तर एक विशेष वकील म्हणून नेमतात, ते आता नाही आहेत, नाही तर त्यांचं पण नाव घेतलं असतं की यांना विशेष वकील म्हणून नेमणार आणि न्यायच देणार. आता स्वारगेटच्या प्रकरणामध्ये काय झालं? स्वारगेट बसमध्ये बलात्कार झालेल्या मुलीचं फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालवलं जात आहे का? काय फास्ट ट्रॅक केलेलं आहे तुम्ही? अजूनही कोणत्याही प्रकारचं ते प्रकरण पुढे सरकत नाही आहे. काय न्याय मिळणार आहे? तेवढ्यापुरती चर्चा होते आणि नंतर हे सगळं विरून जाते. त्यामुळे आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे की न्यायव्यवस्था सुदृढ आणि मजबूत पद्धतीने विक्टीमच्या बाजूने न्याय कशी देईल. मी तुम्हाला काही मुद्दाम आकडेवारी सांगतो. फास्ट ट्रॅक कोर्ट हे फार्स आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट ही राजकीय भोंदूगिरी आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असा कोणताही प्रकार असू शकत नाही. विशेष न्यायालय हे प्रकार असू शकतात. विशेष न्यायालय कायदा आहे, स्पेशल कोर्ट ॲक्ट आहे. त्यानुसार मुलींच्या वर बलात्कार झाला असेल तर लैंगिक प्रकरणांसाठी विशेष न्यायालय आहे. पॉक्सो असेल, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाले असतील, अन्याय झाले असतील तर त्याच्यासाठी विशेष न्यायालय आहे. विशेष न्यायालयच कायद्याचं वास्तव आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हा बोगसपणा आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ज्या केसेस चालतात त्याच्यामध्ये जम्पिंग ऑन द प्रोसेस, म्हणजे काही प्रक्रिया वगळून सामाजिक राजकीय दबाव लक्षात घेऊन पटापट निर्णय देण्याची काही प्रक्रिया होते. त्याच्यामध्ये तेव्हा निर्णय होतात, पेढे चारले जातात, न्याय मिळाला असं कॅमेऱ्यांसमोर सांगितलं जाते. परंतु त्यानंतर या केसेसमध्ये काय होते हे बघा. त्यानंतर अनेक केसेसमध्ये उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात या आरोपींना निर्दोष सोडण्यात येते. अनेक केसेसमध्ये शिक्षा कमी करण्यात येते. अनेक केसेसमध्ये जन्मठेपेची शिक्षा रद्द झालेली आहे आणि त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. याच्याबद्दलचे अभ्यास हे सांगतात की शिक्षा रद्द होण्याचं प्रमाण काय आहे फास्ट ट्रॅक कोर्टातल्या केसेसमध्ये निर्णय झालेल्यांचं. तर साधारणतः कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या शिक्षेपैकी साधारणतः 25% ते 30% प्रकरणामध्ये उच्च न्यायालयांनी आरोपीची एकतर निर्दोष मुक्तता केलेली आहे किंवा शिक्षेमध्ये कपात केलेली आहे. त्यानंतर कन्व्हिक्शन रेट काय आहे? 2025ची आकडेवारी आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या फास्ट ट्रॅक कोर्टामधील दोषसिद्धीचा दर साधारणतः 10.55% ते 6.7% इतका कमी आहे. मग तुम्ही हे मिरवणं बंद करा. राजकीय लोकांना मला हे सांगायचं, मुख्यमंत्र्यांना मला हे सांगायचं की फास्ट ट्रॅक कोर्टात चालवतो. फास्ट ट्रॅक कोर्टात कशाला चालवतो? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस विशेष न्यायालयात केस चालवा, योग्य कायद्याची प्रक्रिया होऊ द्या आणि मग शिक्षा होऊ द्या. म्हणजे आम्ही इथे एक चित्र पाहायचं शिक्षा होत असतानाचं, दुसरं ते सगळं चर्चा निवडल्यानंतरचं एक चित्र असते ज्याच्यामध्ये आरोपीला सोडून देण्यात येते किंवा त्याची शिक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येते. काही महत्त्वाचे उदाहरणं मी आपल्याला सांगतो. पुण्यामध्ये 2-2.5 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयामध्ये याच्यात फाशीची शिक्षा झाली. हे प्रकरण जुलै 2025मध्ये मुंबई उच्च न्यायालयात गेलं. त्यांनी फाशीची शिक्षा रद्द केली आणि पुराव्यांच्या फेरतपासणीसाठी खटला पुन्हा चालवावा म्हणून पुन्हा पुण्याच्या कोर्टामध्ये रिट्रायल घ्या असे आदेश दिलेले आहेत. हे फास्ट ट्रॅक कोर्टाचं वास्तव आहे. त्यानंतर मुंबईमध्ये 15 वर्षीय मुलीवर एक अत्याचार झाला. फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली होती, परंतु उच्च न्यायालयाने त्याच्या
स्वभावामध्ये, जो आरोपीच्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे, चांगुलपणा निर्माण झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जन्मठेपेवरून ती शिक्षा, म्हणजे जन्मठेप रद्द करून ती शिक्षा केवळ 12 वर्षांची केली. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये एक प्रकरण नाशिकला चाललं, ज्याच्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला मुक्त केलं होतं, परंतु उच्च न्यायालयाने नव्याने त्याची मांडणी करून 7 वर्षाची शिक्षा दिली, असं सुद्धा उदाहरण आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट हा फार्स आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट ही बनावटगिरी आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हे राजकीय भोंदूगिरीचं लक्षण आहे. त्यामुळे हे आश्वासनं देणं बंद करा, असं आपल्याला सांगायला पाहिजे. मुख्य फास्ट ट्रॅक कोर्टातले निकाल कशामुळे फिरतात, तर पुराव्यांमधली विसंगती, म्हणजे पीडितेची साक्ष, वैद्यकीय पुरावे, मेडिकल एव्हिडन्स यांच्यात मेळच बसत नाही, तरीसुद्धा शिक्षा देण्यात येते. त्यानंतर तपासातल्या अनेक त्रुटी आहेत की फास्ट ट्रॅक कोर्टात घाईघाईने खटले चालवले जातात. तपासातल्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केलं जाते. जो कन्सेंटचा मुद्दा असतो तो व्यवस्थित लक्षात घेतला जातो. हे फास्ट ट्रॅक कोर्टचं वास्तव आहे. आता दुसरी एक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली की पॅरोल आणि फर्लोच्या संदर्भात आम्ही नियम पुन्हा करणार, असं त्यांनी सांगितलं. पॅरोल आणि फर्लो काय आहे, तर फर्लो जे आहे ती हक्काची रजा आहे. विशिष्ट कालावधीमध्ये एखादा व्यक्ती जेलमध्ये राहतो, मोठ्या काळासाठी शिक्षा भोगत असतो, तेव्हा त्याला हक्काची रजा देण्यात येते की कुटुंबापासून तो तुटू नये, समाजापासून तो तुटू नये, म्हणून काही दिवस बाहेर जाऊन आला तरी चालेल. तो बाहेर गेला असेल तरी ती बाहेरची कालावधीसुद्धा शिक्षेमध्येच धरण्यात येतो. त्याला आपण फर्लो असं म्हणतो. पॅरोल जी आहे ती विशेष रजा आहे. त्याला अभिवचन रजा असं म्हणतात. म्हणजे तो माणूस वचन देतो की मला तुम्ही सोडा, माझ्या घरी लग्न आहे, मला तुम्ही जाऊ द्या बाहेर, माझ्या घरी कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे किंवा आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे, पुरामुळे घर वाहून गेलेलं आहे, मला बाहेर जाणं आवश्यक आहे. अशा वेळेस त्या कारणांवर न्यायालय त्याला जेलमधून जेलचे अधिकारी त्याच्या अर्जाचा विचार करून त्याला सोडतात. आणि तशा प्रकारे पॅरोल हा अधिकार जो आहे तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. म्हणजे तो सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीवर, त्यांच्या डिस्क्रिमिनेशनवर, पॉवरवर तो आहे. मग आता अभिवचन रजा कोण देतात, तर बरेचदा जेलचे अधीक्षक, कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह महानिरीक्षक यांच्या सह्यांनी पॅरोलचे आदेश पारित होत असतात. मग एक आरोपी बलात्कार करतो, पॅरोलवर त्याला सोडण्यात येते, तो बाहेर येतो, पुन्हा गुन्हा करतो, बलात्काराचाच गुन्हा करतो. याच्यासाठी दोषी तो माणूस आहे केवळ? नाही. ही भ्रष्ट व्यवस्था जी कारागृहातली आहे, जी मंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करणारी व्यवस्था आहे, ती दोषी आहे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री बोलणार आहेत का? त्याच्याबद्दल उपमुख्यमंत्री बोलणार आहेत का? त्याच्याबद्दल मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी बोलणार आहेत का, जे कायदे करण्यासाठी तिथं बसलेले आहेत आपल्यातर्फे? त्यांनी बोलावं याच्याबद्दल. तर महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नांवरून आपलं लक्ष सतत दुर्लक्षित करायचं आणि इतरच मुद्द्यांवर बोलायचं. अशा पद्धतीने जे बलात्काराच्या केसेसमध्ये आढळते ते अत्यंत वाईट आहे, असं माझं म्हणणं आहे. आता मुख्यमंत्री म्हणतात की पॅरोल मिळण्यासाठीच्या अटी आम्ही आता रद्द करणार की कडक करणार, की जे बलात्कार केलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना, त्या आरोपींना आम्ही पॅरोलच मिळू देणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता हे सुद्धा मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, असं माझं जबाबदारीचं विधान आहे. आत्ता ज्या पात्रतेच्या अटी आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की कोणाला पॅरोल आणि फर्लो मिळेल, त्याच्यामध्ये अपात्रतेच्या अटी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. त्या अटींमधली सगळ्यात महत्त्वाची पहिली अट आहे ती म्हणजे अशा कैद्यांना रजा मिळणार नाही ज्यांनी लैंगिक गुन्हे, म्हणजे बलात्कार केलेला आहे, मुलांवरील लैंगिक अत्याचार केलेला आहे, पॉक्सोचा गुन्हा असेल, त्यांना पॅरोल फर्लो मिळणार नाही अशी तरतूदच आहे. मग तुम्ही का खोटं बोलता की आम्ही आता नवीन नियम करणार म्हणून? त्यानंतर दुसरं आहे की गंभीर गुन्हे, ज्यांनी देशद्रोह केलेला आहे, दहशतवादी कारवाई आहे, अंमली पदार्थांची तस्करी, त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या रजा मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. मग आता हे जे महाराष्ट्र प्रिझन्स फर्लो आणि पॅरोल अमेंडमेंट रूल्स 2016 म्हणजे 2016 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी केले होते, त्याच्यामध्ये ब्लँकेट रूल असा करण्यात आला होता, ब्लँकेट बॅन, की लैंगिक अत्याचार ज्यांनी केला असेल त्यांना पॅरोल मिळणारच नाही, पॅरोलची सुट्टीच मिळणार नाही, बाहेरच जाता येणार नाही, असा नियम केला. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने सुद्धा दखल घेतली. कोर्टाने हे ब्लँकेट बॅन जे आहे ते फेटाळलेलं आहे. त्यांना स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारचे नियम तुम्ही करू शकत नाही. हे मी म्हणत नाही, म्हणजे मी काही कैद्यांवर प्रेम करतो, आरोपींवर, असं नाही. मी कायदेशीर वास्तव महाराष्ट्रासमोर सांगतो आहे की त्यांनी 4 मुद्दे कोर्टाने घेतले.
त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की जीवन जगण्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क बाधित होतो आर्टिकल 21 मध्ये दिलेला, त्यामुळे अशा प्रकारचा नियम केला जाऊ शकत नाही। याच्यामध्ये आर्बिटरीनेस आहे आणि लॅक ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणती प्रमाणशीरता नाही आणि याच्यामध्ये एककल्ली एकतर्फी निर्णय घेण्याची जी शक्यता आहे अधिकारांचा गैरवापर करण्याची, ते लक्षात घेता हा कायदा करू शकत नाही। आणि त्यांनी या कायद्यामध्ये या उणिवा असल्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल राईट्सच्या संदर्भात त्यांनी हा कायदा रद्द केलेला आहे। आता मुख्यमंत्री म्हणतात की परत असाच कायदा करणार, मग कशाच्या आधारे ते करणार? भावनिक विधानं करणं बंद केलं पाहिजे आणि कधीतरी आपण वास्तविक कायदेशीर प्रबोधन करण्याची जबाबदारीसुद्धा मंत्र्यांवर आणि मुख्यमंत्र्यांवर आहे, त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यांनी परत प्रस्तावित नियम करणार असं सांगितलेलं आहे। शेवटचा मुद्दा हाच आहे की त्याच्यामध्ये कायदेशीररित्या हा नियम टिकेल, म्हणजे लिगली सस्टेनेबल राहील अशा प्रकारचे नियम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। ते किती पाळतात हे आपण लवकरच पाहणार आहोत। आता काही जण शक्ती कायदा शक्ती कायदा शक्ती कायदा असं म्हणतात की आम्ही होतो तेव्हा शक्ती कायदा सुचवला होता, तो आला असता तसं झालंच नसतं। कायदा कडक असल्यामुळे गुन्हेगारी होत नाही असं नाही, कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित असेल तर गुन्हेगारी थांबू शकते। कायद्याचा वचक निर्माण झाला पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे, हे वक्तव्य सुद्धा अशाच प्रकारचे अर्धवट आणि चुकीचे आहेत। कायद्याबद्दलचा आदर निर्माण करण्यासाठी तसे आदर दाखवू शकू असे अधिकारी असले पाहिजे, पोलीस व्यवस्थापन असलं पाहिजे। आजकाल तर पोलीससुद्धा राजकीय पक्षांसाठी काम करतात, त्यांना सांगण्यात येते धर्म आणि जात पाहून, कोणावर बलात्कार झालेला हे बघून, आरोपी कोण आहे हे बघून निर्णय दिले जातात, प्रक्रिया राबवली जाते आणि मग तुम्ही बलात्काराच्या संदर्भात आरोपीच्या बद्दल फार राग आहे तुमच्या मनात असं सांगतात, ते दादांत चुकीचं आहे। बदलापूरच्या केसमध्ये काय झालं? आरोपीलाच मारून टाकण्यात आलं आणि मग भिंतीवर आत्ताचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावलेले होते सैनिकी वेशामध्ये आणि तिथे लिहिलं होतं की बदलापूर का बदला पुरा हुआ। कायद्याचा वापर बदल्यासाठी ज्यांनी केलेला आहे त्यांना कायद्याची रिफॉर्मेटिव्ह, कायद्याची प्रोग्रेसिव्ह प्रवृत्ती करणार नाही आणि ते कायदेशीर चौकटीत विचार करू शकत नाही असा माझा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे शक्ती फौजदारी कायदा जो आहे तो भावनाशीलतेवर आधारित होता आणि तो केंद्र सरकारच्या कायद्याशी कॉन्फ्लिक्ट असणारा, म्हणजे कॉन्फ्लिक्ट विथ सेंट्रल लॉज असा होता, केंद्र सरकारच्या कायद्याशी सुसंगत नसल्यामुळे तो कायदा राष्ट्रपतींनी परत पाठवलेला आहे। तो कायदा पुन्हा आता होऊ शकत नाही, कारण की त्या कायद्यामध्ये सक्तीची फाशी म्हणजे मॅन्डेटरी डेथ पेनल्टी या अशा सेक्शुअल ऑफेन्सेससाठी असं सांगितलेलं होतं। राष्ट्रपतींच्या ऑफिसनी आणि विधी विभागाने सुद्धा राज्य सरकारला कळवलं की सक्तीच्या मृत्यूदंडाची शिक्षा असं देण्याचा हक्क हा तुम्ही न्यायालयाचा अधिकार स्वतः वापरू शकत नाही। न्यायालय प्रत्येक घटना आणि परिस्थितीनुसार हे ठरवत असतात कोणत्या केसमध्ये किती शिक्षा द्यायची। जास्तीत जास्त शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे। तुम्ही स्वतःच असं म्हणू शकत नाही की याच्यामध्ये शिक्षाच झाली पाहिजे, ती फाशीचीच झाली पाहिजे। ही कायदेशीर तरतूद फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे शक्ती कायद्याच्या प्रभावातून जुन्या सरकारमधल्या लोकांनी सुद्धा बाहेर यावं आणि एक कायदेशीर विचार करण्याची प्रवृत्ती त्यांनी ठेवावी। आता त्या कायद्यातल्या शक्ती कायद्यातल्या 2 तरतुदी केवळ स्वीकारण्यात आल्या, की म्हणजे ॲसिड हल्ला झालेल्या पीडितांची ओळख गुप्त ठेवली पाहिजे आणि डिजिटल माध्यमातून होणारा लैंगिक छळ जो आहे, ऑनलाईन सेक्शुअल हॅरॅसमेंट रोखण्यासाठी कडक शिक्षा असली पाहिजे। शेवटचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही हे पुस्तक लिहिलं होतं 2013 मध्ये, बलात्काराची प्रकरणे हाताळताना। हे पुस्तक सकाळचे संपादक होते आनंद आगाशे सर, त्यांनी मनेका प्रकाशन नंतर काढलं होतं आणि त्यांनी ही पुस्तिका छापण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं, कोणतेही पैसे न घेता। हे मेनका प्रकाशननी हे पुस्तक छापून दिलं होतं, त्यांचे मी आभारच मानतो। या पुस्तकामध्ये आता बरेच बदल करावे लागतील, पण आम्ही बलात्काराची प्रकरणे हाताळताना पोलीस, वकील, पत्रकार आणि सामान्य नागरिकांनी काय करावे, काय टाळावे या संदर्भात हे पुस्तक लिहिलं होतं। आता हे पुस्तक आम्ही पुन्हा नवीन स्वरूपात लिहू, कारण की प्रत्येक बलात्कारित व्यक्ती, कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी बायको, कुणाची तरी मेहुणी, कुणाची तरी नणंद, कुणाची तरी सासू, कुणाची तरी वहिनी, कुणाची तरी जाऊ, कुणाची तरी आई, अशा कुठल्या नात्यातली आहे, पण सर्वप्रथम ती माणूस असते। अनोळखीत बलात्कारासारखा गुन्हा घडलाच तर त्या अपघातातून तिला सावरण्यासाठी विविध घटकांनी कायदेशीर विचार केला पाहिजे। एवढ्यासाठीची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे माझं राज ठाकरेंबद्दल कोणताही
व्यक्तिगत म्हणणं नाही, ते मला मित्राच्या नात्याने वागवतात, अनेकदा फोन करतात, त्यांच्यासोबत चहा प्यायला त्यांनी मला बोलवलेलं आहे. त्यांचा तो मोठेपण आहे की ते माझ्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात. परंतु चुकीचं कोणी बोलत असेल तर त्याचं विश्लेषण करण्याचा नागरिक म्हणून अधिकार आपण कायम ठेवून मैत्रीपूर्ण भावना सगळ्यांप्रती ठेवतो, एवढंच मला सांगायचं आहे. तर तुम्हाला काही विचार असेल तर विचारा. अशी प्रकरणं वारंवार होतात, त्यात मागणी करण्याची किंवा त्याच्या ज्या आरोपीला फास्ट म्हणजे आता फास्ट ट्रॅक म्हणजे बोगसपणा आहे सगळा फास्ट ट्रॅक करून तर त्या आरोपीला शिक्षा होत नसेल तर वास्तव काय समोर आलं फास्टॅगच्या संदर्भात? कारण सातत्याने काल पण जेव्हा घटना घडली तर फास्टॅगमध्ये चालू असं विधान सरकारकडनं केली जाते. फास्टॅगचं वास्तव काय? तुम्ही एक लक्षात घ्या, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता जी आधी होती त्याचं आता नाव बदललेलं आहे, पण ती प्रक्रिया एकच आहे की एखादी केस झाली त्या केसची प्रक्रिया कोर्टात कशी चालणार, ती प्रक्रिया सगळ्या गुन्ह्यांसाठी सेम आहे. त्याच्यामुळे आपण असं करू शकत नाही की एका विशिष्ट गुन्ह्यासाठी काही प्रक्रिया नाही केली तरी चालेल आणि आपण अशीच केस चालू, असं आपण करू शकत नाही. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट असं काही असू शकत नाही. असं करता येऊ शकते की ज्यांना असं वाटते की आपण लवकरात लवकर अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळाला असं बघायला पाहिजे, तर असं करता येऊ शकते की पोलिसांनी त्वरित तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे आणि त्यानंतर दररोज दैनंदिन स्वरूपात या केसेसचं कामकाज करून 15 दिवसात ती केस संपवता येऊ शकते. माझ्या म्हणण्याप्रमाणे जर व्यवस्थित कायदेशीर आपण विचार केला तर एका महिन्यामध्ये सुद्धा बलात्काराच्या केसमध्ये व्यवस्थित निर्णय देता येऊ शकतो. परंतु इतर कोणतंही काम न करता त्याच केसचं काम केलं पाहिजे. आधी सेशन कोर्ट असं म्हणायचे, सत्र न्यायालय. सत्र न्यायालय नाव का पडलं हे लक्षात घ्या. एकेका केसचं ते सेशन ठरवायचे, जसं विधानसभेचं सेशन असते, लोकसभेचं सेशन, तसं सेशन ठरवायचे आणि असं ठरवायचे की ही केस इथे झालेली ही केस याचं सेशन आपण लावलेलं आहे म्हणजे ती दररोज केस चालणार, असं स्वरूप होतं. आता एक दिवस काहीतरी केस घेतात, परत 15 दिवसांनी घेतात, परत 20 दिवसांनी घेतात. एकाच माणसाला विशेष सरकारी वकील जेव्हापासून नेमला जायला लागला तेव्हापासून सेशन कोर्टची शृंखला तुटली आणि त्यांच्या सोयीने तारखा देण्याची पद्धत निर्माण झाली आणि म्हणून मग न्यायाला विलंब होतो आहे असं माझं मत आहे. पण आतापर्यंत काही केसमध्ये अशी बलात्काराची कुठली शिक्षा झालेली नाही ना, त्याच्यासाठी जर असं काही होत असेल किंवा काहीच उपयोग म्हणजे आता तुम्ही फास्ट ट्रॅक बोगसपणा म्हणताय किंवा हे निकाल आता हे पण असंच सुरू राहणार 5-6 महिने किंवा आतापर्यंत अशी कुठली फाशीची शिक्षा नाही किंवा ते कुठलंच झालेलं नाही. ह्याच्यात लोकांच्या ज्या भावना असतात ते लोक मांडतात, सोशल मीडिया असेल किंवा बोलतात त्याच्या नाही बा, लोकांच्या प्रत्येक भावना महत्त्वाच्या आहे, परंतु भावनांचा ओस पूर्ण निघून गेल्यावर आपण कायदेशीर विचार करू शकलो पाहिजे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे पोलीस तपास. आता काही जण अशी शेकी मिरवतात की माझ्यामुळे शिक्षा झाली, मी अशा आरोपींना शिक्षा दिली, तर ते म्हणतात इट इज विक्ट्री ऑफ प्रॉसिक्युशन असं म्हणणारे लोक आहेत. आता त्यांना हे सांगायला पाहिजे कोणीतरी, विक्ट्री नेहमी इन्व्हेस्टिगेशनची होत असते. मग इन्व्हेस्टिगेशन जे तपास करतात त्या पोलिसांचं सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट असते. काय हा सरकारी वकील काही स्वतः तिथं जात नसतो चौकशी करायला आणि कागदपत्र तयार करायला आणि स्टेटमेंट घेण्यासाठी आणि जप्ती पंचनामे करण्यासाठी. त्यांच्यासमोर कागद ठेवले जातात त्याप्रमाणे ते केस चालत असते. त्यामुळे पोलिसांनी जाती धर्माचा राजकीय पक्षांचा विचार न करता बलात्काराच्या प्रकरणामध्ये तपास केला पाहिजे. म्हणजे बदलापूरच्या प्रकरणामध्ये काय झालं की भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेली संस्था आहे, तिथे अनेक लहान मुलींवर अत्याचार झालेले आहेत, पण ते प्रकरण दाबता येत नव्हतं, ते दाबणं आवश्यक होतं, तर मग आरोपीलाच मारून टाकण्यात आलं आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की हे एन्काउंटर बोगस आहे, त्या माणसांनी काही असं पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही, तरीसुद्धा त्याला मारून टाकण्यात आलं. तर मग असे आरोपी संपवून टाकायचे. त्याच्यासाठी मग भावना तयार केली जाते आधी की बलात्कार करणाऱ्या माणसाचे लाडच करायचे नाही, त्याला मारून टाकलं तरी चालेल. हा जो राक्षसीपणा येतो त्याच्यामध्ये मग राजकारण घुसते. म्हणून मग सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला राजकारण नको आहे, आपल्याला कायदेशीरता पाहिजे आहे. सर, बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये कोर्ट फाशीची शिक्षा सुनावू शकते का, अशी तरतूद आहे का? बलात्काराच्या केसेसमध्ये आत्ता फाशीची शिक्षा नाही आहे, पण ह्या केसमध्ये बलात्कार आणि खून असल्यामुळे नक्कीच 101% फाशीची शिक्षा होणार. कोणी वकील असले तरी फाशीची शिक्षा होणार, कोणी न्यायाधीश असले तरी फाशीची शिक्षा होणार आणि लोकांचा जो भावनांचा ओघ आहे त्याला तिथे मात्र आदराचं स्थान नक्कीच दिलं जाऊ शकते.
त्या काळापुरती. परंतु तपास यंत्रणेने खूप चांगलं काम केलं पाहिजे आणि तपास पुराव्यांची शहानिशा नंतर त्यांचा दर्जा हा चांगला असेल तर न्यायाचा दर्जा चांगला राहील, नाहीतर मग दर्जेदार निर्णय नसेल तर मग शिक्षा नंतर माफ होते. परंतु त्याचं वय कन्सिडर करून त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. होऊ शकते ना. या आरोपीला 65 वर्षाचा असेल, 70 वर्षाचा असेल, त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. हे एकच राहिलं आमचं. हे आम्ही पुस्तक काढलं. फास्ट कोर्ट आणि विशेष कोर्ट हे बाईट द्या ना सर. बाईट. विशेष स्पेशल कोर्ट ऍक्ट काय बाबत आणि ते किती प्रकारनं म्हणजे शिक्षा झाली त्याच्यावरच म्हणजे आता ते विशेष काही न्यायालयात असं निकाल फास्ट ट्रॅक कोर्ट कसं आलं माहिती आहे का, की जेव्हा असं लक्षात आलं की अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि त्यानंतर नवीन न्यायाधीशांना अपॉइंटमेंट करायची असेल तर निधीची आवश्यकता आहे. मग निधी नवीन न्यायाधीशांना द्यावा लागेल, पगार, त्यांना मग घर द्यावं लागेल, मग त्या न्यायाधीशाला सगळे ते काय म्हणतात त्याला सर्व्हिस बेनिफिट ते पण मिळतात. मग खूप मोठा सरकारवर हे येणार होता. त्यामुळे भारताच्या मला वाटते आर्थिक आयोग कोणता आहे त्यांनी ते नाव लिहिलं आहे मला, त्यांनी अशी सूचना केली की तुम्ही ॲडहॉक पद्धतीने हे चालवा. मग ॲडहॉक म्हणजे काय, समजा हा जज म्हणून रिटायर्ड झाला पण याची तब्येत चांगली आहे, चुणचुणीत आहे म्हणजे आणि तो काम करण्यासाठी पात्र आहे, अजूनही चांगला व्यवस्थित विचार करू शकतो, तर मग ते त्याला म्हणतात की तू रिटायर्ड झाला आहे ना तरी पण जज म्हणून आम्ही तुला अपॉइंट करतो. म्हणजे काय होते, नाहीतरी त्याला पेन्शन द्यावं लागते, त्यापेक्षा त्याला थोडासा जास्तीचा पगार मिळून पेन्शन बंद करून सरकार ते पैसे वाचवणार आणि त्याला जे बेनिफिट मिळणारच आहे तसे पण रिटायर्ड झाल्यामुळे ते त्याला आपोआपच मिळणार. तर हे पैसे वाचवण्यासाठी म्हणून ती योजना सांगितली. मग त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट असं नाव दिलं किंवा यांना हे रिकामे आहेत, हे एवढीच केस चालवतील असं. आता तसं काही राहिलंच नाही. आलं लक्षात. पुण्यात आधी ते पुरोहित ॲडव्होकेट होते, ते फास्ट ट्रॅक कोर्ट चालवायचे. त्याच्यानंतर कोणत्याच न्यायाधीशांनी ते कोर्ट हाती घेतलं नाही किंवा चालवलं नाही. त्यामुळे पुण्यात अनेक केसेस पेंडिंग आहे असं म्हणतात. असेल मग तसं. आता बा स्पेशल कोर्ट आणि हे सांगतो मी तुम्हाला. बाईट द्या सर. 2 मिनिटं. तर स्पेशल कोर्ट ॲक्ट जो आहे तो 1979 मध्ये झाला, विशेष न्यायालय कायदा. मग विशेष न्यायालय जे आहेत ते SC ST कम्युनिटीवर अत्याचार झाला असेल त्यांच्या केसेस चालवण्यासाठी, बलात्काराच्या केसेस चालवण्यासाठी, पॉक्सोच्या केसेस चालवण्यासाठी विशेष न्यायालय हे अस्तित्वात आले. आणि त्याच्यामध्ये विशेष न्यायालयांच्यामध्ये तरतूद आहे, कायद्यातच तरतूद आहे की चार्जशीट दाखल झाल्यानंतर साधारणतः 3 ते 6 महिन्यात या केसेस चालवून संपल्या पाहिजे, त्याच्यामध्ये न्याय झाला पाहिजे, अशी कायदेशीरच तरतूद आहे. आता हे स्पेशल कोर्ट जे आहे ते जास्त ताकदवान करणं, ती व्यवस्था जास्त प्रस्थापित करणं हे आवश्यक असताना एक आकर्षक टर्मिनॉलॉजी काढण्यात आली फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणून, जे आपल्याला फार जलदगती न्यायालय असं वगैरे. तर हा काही असा एक हायवे किंवा असा रस्ता नाही की तुम्ही वेगळीच प्रक्रिया काही केसेससाठी वापराल, न्यायाधीशांना वेगळेच अधिकार द्याल, असं होत नाही. आणि म्हणून पुरावे, साक्षीदार, महत्त्वाचे सगळे साक्षीदार, त्यांचे काय असेल त्यांना आर्ग्युमेंट करण्याची संधी देणं, त्यांची बाजू मांडण्याची संधी देणं, सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडणं, डिफेन्सच्या वकिलांना पूर्ण वेळ देणं, या सगळ्या प्रक्रिया कायद्यानुसार सांगितल्यानुसार झाल्या पाहिजे. आता त्या न करता तुम्ही फास्ट ट्रॅक करता आणि मग काही प्रक्रिया वगळून टाकता की नाही 10-15 विटनेसेस आहेत, एवढे घेण्याची गरज नाही, 5 जणांचे घेऊ आपण आणि संपून टाकू विषय. तर तसं केल्यामुळे काय होते की शिक्षा होताना आपल्याला दिसते फास्ट ट्रॅक कोर्टात, आणि त्याच्यावर जेव्हा अपील होते तेव्हा अनेक जण निर्दोष सोडले जातात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की साधारणतः 35% केसेसमध्ये असे निर्णय झालेले आहेत की त्यांच्या शिक्षा बदललेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. काही जणांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे, जन्मठेपेची शिक्षा रद्द करून 12 वर्षापर्यंत शिक्षा केवळ देण्यात आली आहे. हे सगळं का होते, कारण की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ॲक्सिडेंटल जस्टिस होतो, अपघातपूर्ण अशा स्वरूपाचा न्याय होतो. आणि तो न्यायिक अपघात टाळायचा असेल तर विशेष न्यायालयांची योजना जास्त मजबूतीने चालवली पाहिजे. आणि हे जे आकर्षक शब्दावली आपण तयार केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे, ही टाळता आली पाहिजे आपल्याला.
आणि चांगल्या पद्धतीचा दर्जेदार न्याय व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये शिक्षा दिल्यावर ती शिक्षा साधारणतः बदलली जात नाही असं प्रस्थापित झालं पाहिजे. पण सर, एखाद्या घटनेनंतर सरकारकडनं फास्ट्रॅक कोर्टचाच उल्लेख केला जातो आणि जलद गतीने तपास करू असं सांगितलं. हे मी म्हटलं ना, फास्ट ट्रॅक कोर्ट ही राजकीय शब्दावली झालेली आहे. लोकांना तो शब्द समूह आवडलेला आहे. त्यामुळे लोकसुद्धा म्हणजे आता मोर्चेसुद्धा निघतात फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालवा म्हणून. एक जण तर आमच्या कायदे क्षेत्रातले होते, स्वतः मोर्चे काढायला लावायचे. ते आता नाही आहेत वकिली क्षेत्रात जास्त, पण ते मोर्चे काढायला लावायचे स्वतःच पैसे देऊन लोकांना की फास्ट ट्रॅक चालवा केस, मग यांचीच नियुक्ती करा, असा सुद्धा मोर्चा ते स्वतः काढायला लावायचे. त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत तो राजकीय शब्दावली आपण फास्ट ट्रॅक कोर्टची वापरल्यामुळे ते झालेलं आहे. आणि दुसरं कारण आहे की कायद्याची प्रक्रिया समजून न घेता काहीतरी जलद गतीने होऊ शकते असा एक घोळसट आशावाद आपल्यामध्ये तयार केलेला आहे. आणि कंटाळलेल्या लोकांनी तो स्वीकारला, त्यामुळे रागाच्या भरामध्ये असलेल्या. तर ते सगळं बंद झालं पाहिजे आणि विशेष न्यायालयच चांगल्या पद्धतीने चालावे असं मला वाटतं. सर, बदलापूर प्रकरणामध्ये या पद्धतीचा फेक एन्काउंटर झालेला होता, सर्वोच्च उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. असं काही या प्रकरणामध्ये जो दबाव येतो त्यानुसार काही होऊ शकतं किंवा जीविताला धोका आहे आरोपीच्या, असं काही वाटतं? या प्रकरणामध्ये नाही, या प्रकरणामध्ये काही जीविताला धोका वगैरे कोणाचाच नाही. कारण की एकतर मध्यमवर्गीय कुटुंबातली बिचारी ती मुलगी आहे जिचं मृत्यू झालेला आहे आणि तो आरोपीसुद्धा काही खूप पॉवरफुल असा कोणी नाही आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये योग्य प्रकारचा न्याय होईल, कोणाचाही काही दखलंदाजी किंवा दबाव येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे.